नमस्कार मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर यामध्ये काही शेतकऱ्यांना आपले आधार प्रमाणीकरण करताना सेतू सुविधा केंद्रात अडचणी येत आहेत. तर येणारी मुख्य अडचण म्हणजेच ज्यावेळेस आपण सेतू सुविधा केंद्रात जातो तर तेथे आपला जो काही विशिष्ट क्रमांक असेल यादीमधला किंवा आपला आधार नंबर असेल तर ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीत नाव आहे तर तो येथे टाकल्याच्या नंतर जसे की मी येथे आधार नंबर हा टाकतो. आधार नंबर टाकल्याच्या नंतर इथे सर्च या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकतात की इथे अशा प्रकारचा एरर इथे दाखवला जात आहे, जसे की फार्मर आय डी नॉट प्रेझेंट इन सिस्टीम, काइंडली रजिस्टर टू ॲग्रिस्टॅक अँड प्रोसीड. म्हणजेच मित्रांनो, तुमचा जो काही फार्मर आय डी आहे हा फार्मर आय डी शासनाच्या ॲग्रिस्टॅक सिस्टीममध्ये नोंदवलेला नाही, त्यामुळे तुम्हाला तशा प्रकारची अडचण ही येत आहे. तर ज्यावेळेस आपण आधार प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न करतो तर त्यासाठी आपणास आपली जी काही नोंदणी आहे ही ॲग्रिस्टॅकवर झालेली असायला हवी, तरच आपले आधार प्रमाणीकरण यामध्ये होणार आहे. तर अशा प्रकारचा एक एरर आपणास येथे पाहायला मिळत आहे. तर येथे आपण जर इज दिस आधार नंबर ॲक्सेप्टेबल शोन इन द लोन अकाउंट येथे यस केलं तर येथे पुढील डिटेल यामध्ये ओपन होत नाही, जसे की या बॉक्समध्ये क्लिक केल्याच्यानंतर पुढील डिटेल्स यामध्ये ओपन होत नाही. तर यासाठी आपणास ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत आपली नोंदणी करून घेणे हे आवश्यक आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपणास गुगलमध्ये ॲग्रिस्टॅक महाराष्ट्र असे सर्च करायचे आहे. ॲग्रिस्टॅक महाराष्ट्र सर्च केल्याच्यानंतर जी काही पहिली ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास येथे चेक एनरोलमेंट स्टेटस याच्यावर आपले स्टेटस एकदा चेक करून पाहायचे आहे. जसे की मी इथे एक आधार नंबर टाकतो. आधार नंबर टाकल्याच्यानंतर येथे चेक या बटनावर येथे क्लिक करतो. तर आपण येथे पाहू शकतात की या शेतकऱ्याची ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी झालेली नाही. तर फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की येथे नॉट रजिस्टर्ड. तर मी येथे दुसरा आधार नंबर टाकलेला आहे. चेक या बटनावर येथे क्लिक केलेले आहे आणि येथे आपण पाहू शकतात की फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटसमध्ये येथे रजिस्टर्ड आणि येथे ॲक्टिव्ह दाखवत आहे. अप्रुव्हल स्टेटसमध्ये सुद्धा आपण पाहू शकतात की अप्रूव्ड, म्हणजेच या शेतकऱ्याची ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी झालेली आहे. फार्मर आय डी हा तयार झालेला आहे. तर आपण येथे फार्मर आय डी नंबरसुद्धा येथे आपण पाहू शकता. तर त्यासाठी आपणास आपल्या जवळील जे काही CSC सेंटर असेल CSC सेंटरला जाऊन आपणास आपला फार्मर आय डी हा काढून घ्यावा लागेल, किंवा शेतकरी स्वतःसुद्धा इथे फार्मर हे ऑप्शन निवडून इथे क्रिएट न्यू यूजरवर अकाउंट तयार करून स्वतःसुद्धा नोंदणी करू शकतात. परंतु यामध्ये काही शेतकऱ्यांचा फार्मर आय डी असूनसुद्धा तेथे आपले आधार प्रमाणीकरण होत नाही. तर अशा शेतकऱ्यांनी एकदा हा फॉर्म्युला यामध्ये एकदा यूज करून पाहायचा आहे. तर त्यासाठीच ॲग्रिस्टॅकच्या पोर्टलवर आपणास यायचे आहे. येथे आल्याच्यानंतर आपणास येथे फार्मर हे ऑप्शन येथे निवडायचे आहे आणि येथे क्रिएट न्यू यूजर अकाउंट याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचा आधार नंबर आपणास येथे टाकायचा आहे. तर येथे व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवेल. त्यानंतर आपणास येथे सबमिट या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक OTP जाईल. तर आलेला OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे. OTP प्रविष्ट केल्याच्यानंतर आपणास येथे व्हेरीफाय याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की येथे व्हेरीफाईड ओके अशा प्रकारे आपणास येथे माहिती दाखवेल. तर आपल्याला बस तेवढंच एक छोटेसे काम यामध्ये करून पाहायचे आहे आणि 1-2 तासांनी किंवा 12 तासांनी म्हणा किंवा 24 घंटेनी परत आपणास आपले आधार प्रमाणीकरण होते की नाही ते एकदा परत चेक करून पाहायचे आहे. तर मला सुद्धा अशाच प्रकारे एका शेतकऱ्याचा आधार प्रमाणीकरण करता वेळेस प्रॉब्लेम हा आलेला होता. तर आपण या इमेजमध्ये पाहू शकतात की आधार नंबरचे हे शेवटचे 4 डिजिट पाहू शकतात 3512. लोन अमाऊंटसुद्धा इथे पाहू शकतात 1,87,860 रुपये. मला सुद्धा आधार प्रमाणीकरण करता वेळेस या शेतकऱ्याचा अशा प्रकारे प्रॉब्लेम आलेला होता. तर या शेतकऱ्याचा फार्मर आय डी हा तयार नव्हता. फार्मर आय डी तयार केल्याच्यानंतर मी तशा प्रकारे त्याचा फार्मर आय डी हा अप्रूव्ड झाल्याच्यानंतर तशा प्रकारचे जे काही तुम्हाला आत्ता मी करून दाखवले, जो काही आधार नंबर टाकून
जो काही आपल्या मोबाईलवर OTP आला तो OTP टाकून व्हेरीफाय केलं म्हणजेच आधार ई-KYC केली. तर ई-KYC केल्याच्या नंतर 12 तासांनी मी परत त्या शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण हे करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. तर मित्रांनो, आपण आता येथे पाहू शकतात की मी येथे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर हा टाकलेला आहे. सर्च या बटनावर इथे क्लिक करतो. सर्च या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की तो जो काही आपणास एरर येत होता सुरुवातीला, तर तो एरर आता इथे गेलेला आहे. तर आता इथे पेंडिंग फॉर ई-KYC, तर इथे मी इथे यस करतो. यस केल्याच्या नंतर हा जो काही बॉक्स आहे या बॉक्सवर इथे क्लिक करतो. तर आपण पाहू शकतात की इथे आता त्या शेतकऱ्याची डिटेल्स इथे ओपन झालेली आहे आणि इथे यस केल्याच्या नंतर इथे ओके करतो. ओके केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की इथे फार्मर ID सुद्धा इथे त्या शेतकऱ्याचा दाखवला जात आहे. तर आता आपण इथे त्या शेतकऱ्याची आधार ई-KYC ही करू शकतात. त्या शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण हे करू शकता. तर इथे सुद्धा आपण पाहू शकतात की आधार नंबरचे जे काही शेवटचे 4 डिजिट आहे 3512 आणि लोन अमाऊंट सुद्धा आपण इथे पाहू शकतात 1,87,860 रुपये. तर अशा प्रकारे मी तलाठीकडे न जाता त्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम हा अशा पद्धतीने यामध्ये सॉल्व्ह केलेला आहे.